पुण्यातल्या मार्केट यार्ड भागामध्ये असलेल्या गंगाधाम चौकामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर रस्त्यावरती उतरलेले आहेत। गंगाधाम चौकामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गंगाधाम चौकातील अपघातामध्ये दमयंतीबेन सोलंकी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा मृत्यू प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप या नागरिकांनी केला। त्यासोबतच जड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। काल एक माऊलीला आपला जीव गमवावा लागला। हे रोजचा इथं विषय झालेला आहे। इथं जड वाहनांना बंदी असताना अचानक 23 मार्च 2024 रोजी ती बंदी उठवली गेली आणि आता जड वाहनांची वाहतूक सगळी या रोडने होते। या रोडला जड वाहनांची वाहतूक बंद झाली पाहिजे, कारण गेल्या वर्षभरात 5 ते 6 जणांना मृत्युमुखी पडले आणि किमान 100 वेळा अपघात झालेले छोटे मोठे। पोलिसांनी आम्हाला जीआर दाखवला की नाही आम्ही बंदी उठवली, तर ती कुणाच्या भरोशावर उठवली, कुणाच्या सांगण्यावरनं उठवली, हा मूळ प्रश्न आहे। आज एका महिलेचा इथं जीव गेलेला आहे। इथे संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया लोक राहतात आणि असे ट्रक आणि असे डंपर जर ह्या रोडला यायला लागले, मुळात इथे मार्केट यार्ड आहे, खूप मोठी वाहतूक असते, तर त्यामुळे आमचं अलिगेशन तर हेच आहे की लोकांचा जीव धोक्यात घालून ही बंदी उठवण्याचं कारण काय। या रोडवरती एक कात्रजकोंडा रोडला 4 दिवसाआधी एक मुली खड्ड्यात पडून मेली आहे। ते अजून किती जीव घेणार आहे हे प्रशासन? हे म्हणतात ट्रॅफिकवाले म्हणतात कॉर्पोरेशनची जबाबदारी, कॉर्पोरेशन म्हणतात पोलिसांची जबाबदारी। तर आज आम्ही यांच्याकडनं ही खात्री करून घेणार आहे ही जबाबदारी कोणाची आहे। जेपर्यंत हे सांगत नाही तेपर्यंत आम्ही इथनं निघणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।